कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 9 एप्रिल 2026 रोजी खेड नगर परिषदेमार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले आणि आता त्या दवाखान्यावरून नवीन वाद समोर येताना पाहायला मिळतोय. काय आहे हा नेमका वाद तो आपण पाहूयात. 9 एप्रिल 2026 रोजी खेड नगर परिषदेमार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. या दवाखान्याचे उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु या नवीन सुरू केलेल्या दवाखान्याविरोधात खेड शहर काँग्रेसच्या वतीने आवाज उठवण्यात आला आहे. 3 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला शासनाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या इमारतीमध्ये सुरू असताना नागरिकांना मोफत औषधोपचार मिळत असताना देखील हा नवीन दवाखाना सुरू करण्याचा घाट नगर परिषदेने का घातला? खेड नगर परिषद खेडमधील नागरिकांची लूटमार करत असल्याचा थेट आरोप गौस खतीब यांनी केला आहे. परवाच खेड नगर परिषदने इथे एक दवाखाना म्हणून चालू केलेला आहे. त्याच्या शेजारीच शासनाचा आपला दवाखाना म्हणून चालू आहे आणि तिथं मोफत सेवा दिली जाते. पेशंट तिथं आल्यानंतर तिथं मोफत सुविधा असताना हे दवाखानं खोलायचं कारण का? त्याचं उद्घाटनच परवा काहीतरी मंत्री महोदयांनी केला. माझं असं म्हणणं आहे नगर परिषदला की मोफत दवाखाना ह्या आपल्या नगर परिषदेच्या इमारतीत असताना हे नवीन दवाखानं उघडायचं कारण का काय? तसेच 3 वर्षापूर्वी उषाताई बुटालांच्या नावाने हॉस्पिटल तिथं कोविडला चालू केलं. त्याच्यावरती 15 ते 20 लाख रुपये खर्च केलं. असे खेड शहरातल्या जनतेच्या पैशाची अक्षरशः नगरपालिका लूट करत आहे. आज ह्या हॉस्पिटलला आल्यानंतर तिथं मी माहिती घेतली तर तिथं माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबा CBC काय टेस्ट होतो त्याचे 120 रुपये ते घेतात. बाकीचे असं त्यांचं इतर रेट कार्ड मी बघितला. पण माझं असं म्हणणं की तिथंच शेजारी आपला दवाखाना म्हणून आहे त्या दवाखान्यात पेशंटला मोफत सुविधा दिल्या जातात. मग इथं हे हॉस्पिटल का? आणि ते पैशाची लूट आपल्या खेड शहरातल्या माझ्या जनतेची होत आहे. मी तेव्हाही सांगितलं होतं की 100% जरी सत्ता त्यांची असली तरी 40% जनता खेड शहरातली ही आमच्याबरोबर आहे आणि आम्ही काँग्रेसवाले वेळोवेळी ह्याचा आवाज उठवणारच आणि उठवणार. ह्याच्या पुढेही आम्ही उठवू. आज जी आमच्या खेड शहरातल्या जनतेच्या पैशाची ही लूट चालली आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे लवकरच आम्ही प्रकरण आरोग्य विभागाकडे आम्ही नेणार आहोत. तसेच आमचे नेते नानाभाऊ पटोले त्यांच्याकडे मी आत्ताच त्यांच्याकडे बोललो आणि त्यांना मी सांगितलं हा सगळं सविस्तर माहिती दिली. तेव्हा खेड शहरातल्या जनतेची लूट ही थांबली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही काँग्रेसवाले हे आवाज उठवणारच. 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी खेड नगर परिषदेने सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांसाठी दवाखान्याची सोय केली. माझाच मुलगा काल या दवाखान्यामध्ये आला. फक्त त्याचं डोकं दुखत होतं. 230 रुपये त्याचं बिल झालं. त्यात त्याला सांगितलं की तुला 30% डिस्काउंट झाला. आणखीन परत त्यांनी 2 औषधं त्यांची बाहेरची लिहून द्यायचा प्रयत्न केले. म्हणजे जवळजवळ नुसतं डोकं दुखण्यासाठी सर्वसामान्य आणि गरीब माणसाला जर 400 रुपये द्यायला लागत असतील तर हे सर्वसामान्य नागरिकांची या ठिकाणी नगरपालिका लूट करते असं मी म्हणेन. प्रशासनाला राष्ट्रवादी काँग्रेस खेडकडनं एवढीच आमची विनंती आहे की सदर होणारी जी लूट आहे ही थांबली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा ह्या पैशामध्ये त्यांची या ठिकाणी सोय झाली पाहिजे. काँग्रेसच्या या आरोपानंतर नगर परिषदेचे नगरसेवक तसेच शिवसेना गटनेते निकेतन पाटणे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून सर्व आरोपांना त्यांनी सडेतोड उत्तर देखील दिले आहे. काँग्रेसचे सर्व आरोप निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचं पाटणे यांनी स्पष्ट केलं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की ना नफा ना तोटा या बेसिसवरती हा दवाखाना सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये की आपल्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार सुरू असतानाच खेड नगर परिषदेने हा जो का दवाखाना उभा केला आहे तो पैसे घेऊन सुरू केलेला आहे. हा पहिला गैरसमज पूर्णपणे खोटा आहे आणि धांदाच खोटा आहे. याचा मी पहिल्यापर्यंत निंदा करतो की असे जे कोण आरोप करतायत ते तर आमच्यावर आरोप करत नाहीयेत, ते नगरपालिका प्रशासनावर आरोप करत नाहीयेत.
आम्ही इथे बसलोय ते लोक त्यांच्यावर आरोप करत नाहीत, तर ते ह्या खेड शहराच्या जनतेची प्रतारणा करत आहेत. तुम्ही जनतेशी निगडीत जो आरोग्यविषयक जो संवेदनशील विषय आहे त्या विषयामध्ये हात घाला, नक्कीच तुम्ही प्रश्न मांडा, परंतु ते प्रश्न मांडताना तुम्ही देखील ह्या एका गोष्टीचं भान ठेवा की जी गोष्ट 16 वर्षापासून जी बंद पडली होती त्या चांगल्या पद्धतीने आपण जनतेच्या सेवेमध्ये पुन्हा कार्यान्वित करत आहोत. त्याबद्दल देखील आपण आपल्याबरोबर आमच्याबरोबर काम करा. आम्ही नेहमीच आपलं स्वागत करू. अशी जर आपली कुठची सूचना आली तर आपण त्या सूचनांचा नक्कीच आदर करू, त्याचं पालन करू आणि त्याच्यावर मार्ग काढू. परंतु कुठच्याही पद्धतीचे गैरसमज करून त्याच्यावरती आरोप करणं हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणूनच हा जो खेड नगर परिषद संचलित आणि खेड घरडा हॉस्पिटल्स नवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना हा पूर्णपणे आपण ना नफा न तोटा या बेसिसवरतीच कार्यान्वित केलेला आहे. त्याचे नाममात्र शुल्क आहेत आणि कुठच्याही पद्धतीच्या रुग्णाला तिथे योग्य ती आरोग्य सेवा मिळावी याच दृष्टीने आमची वाटचाल आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर परिषद दवाखाना त्याचं उद्दिष्टच हे आहे की खेड शहर आणि शहरात लागत जो परिसर आहे तिथले जे गरजू आणि दुर्बल घटकातील जे काय रुग्ण आहेत त्यांचे योग्य ते उपचार माफक दरात केले जातील याच उद्देशाने हा दवाखाना आपण कार्यरत केला आहे. त्याचे दर देखील तसेच ठेवलेले आहेत. आज आपण पाहिलं तर इन जनरल खाजगी दवाखान्यामध्ये जर का पेशंट गेला तर त्याचं एक ओपीडी 300 ते 400 रुपयांची एक ओपीडी असते, तपासणी जी असते त्याच्यामध्ये गोळ्या दिल्या जातात, काही ठिकाणी नाही दिल्या जात. परंतु आपण ह्या ठिकाणी माफक दरामध्ये म्हणजे जिथे 200 आणि 300 किंवा 400 ओपीडी आहे त्या ठिकाणी नाममात्र 50 रुपये शुल्क ठेवून अशा रुग्णांची तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना जर लागल्यास गरज भासल्यास आपण तिथे इंजेक्शन IV याची सुविधा केलेली आहे. तिथे औषधं देखील आपण त्या ह्याच्यावर उपचार दरम्यान मोफत दिले जातो. आणि हे जर होत असताना जर का त्या रुग्णाला पुढे जाऊन दुसरे त्यांना कुठची सुविधा द्यायची असतील किंवा उपचार दिले जायचे असतील तर ती देखील आपण इथे सुविधा कार्यान्वित केली आहे. आज आपण हा दवाखाना सुरू करत असताना आपण 3 फेज ठेवलेले आहेत, फेज 1, फेज 2, फेज 3. या फेजचा एवढंच उद्दिष्ट आहे की आपण जेव्हा फेज 1 मध्ये आता OPD, डे OPD, कन्सल्टन्सी, नंतर ऍडमिशन असे विविध विभागातील आपण उपचार इथे कार्यान्वित केलेले आहेत. कालांतराने आमचं उद्दिष्ट एकच आहे की जे समाजातील गरजू आणि जे दुर्बल घटक लोक आहेत, गरजू रुग्ण आहेत त्यांची प्रसूती देखील आपण या दवाखान्यामध्ये केली जाईल, जेणेकरून आजपर्यंत आवाच्या सव्वा खर्च जो होतोय, आज प्रसूती नाही बोलत तरी एक नॉर्मल प्रसूतीची 40 ते 50 हजार रुपये खर्च आहे आणि ती जर का आपण तुमची सर्जरी केली तर ते 80 ते लाखाच्या घरात जात आहे. परंतु अशा रुग्णांना कुठेतरी एक दिलासा मिळावा त्यांच्या पद्धतीने आपण कुठेतरी हे केलेलं आहे. त्याच कारणाने आपण हा दवाखाना उभा करत आहे. आणि जर का 40% नागरिक तुमच्यासोबत असतीलच तर ते 40% नागरिकांसाठी देखील आम्ही काम करत आहोत. आणि ह्याचा प्रत्येक म्हणूनच आम्हाला ह्यापूर्वी आमच्या मंत्री महोदयांच्या सन्माननीय योग्यदारांच्या माध्यमातून या खेड शहरामध्ये बंद पडलेलं नाट्यगृह आहे ते देखील आपण कार्यान्वित केलं. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छानीच आम्ही पुढची देखील वाटचाल करीत आहोत. जनता तुमच्याबरोबर आहे, जर का तुमच्याबरोबर आहे तर त्यांचे आशीर्वाद देखील आमच्याबरोबर आहेत. आणि म्हणूनच इथे एक आपली सत्ता देण्याचं काम या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही इथे आलेलो आहोत. 21 जण आम्ही या ठिकाणी बिनविरोध म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही इथे आलेलो आहोत आणि जनता आमच्याबरोबर देखील आहे हे मी शाश्वतपणे सांगू शकतो.